तर आजचा आपला विषय आहे चिमुकल्यांना पाठीवरचा भार झेलेना। शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मागील वर्षी राज्य सरकारने अध्यादेश काढून सर्व शाळांना आदेश दिले। शिक्षण विभागाने पत्र पाठवून कारवाई सुरू केली। शाळेतच दप्तर ठेवण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही दिल्या गेल्या। मात्र नव्याचे 9 दिवस अशीच त्या आदेशाची सद्यस्थिती। शालेय विद्यार्थी पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने अक्षरशः बेजार झाले असून शालेय मुलांमध्ये पाठदुखीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पाठदुखी टाळण्यासाठी दप्तराचा योग्य पद्धतीने वापर करण्याची गरज आहे असं डॉक्टर स्वतः म्हणतात। विद्यार्थ्याच्या वजनाच्या प्रमाणात पाठीवर दप्तर असावे असा वैद्यकशास्त्राचा नियम आहे। मात्र त्यापेक्षा जास्त दप्तराचे वजन असते। पाठीवरील दप्तराचे ओझे वर्गात किंवा घरी बसण्याची अयोग्य पद्धत आणि वारंवार फोन किंवा टॅबलेटचा वापर या गोष्टी देखील तितक्याच कारणीभूत ठरतात। खरं तर पाठीवर जितके वजन कमी असते तितके चांगले राहील अशी प्रतिक्रिया अस्थिरोग आणि मणक्याच्या विकाराचे अतिविशेष तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण पडळकर यांनी व्यक्त केली। दप्तराचे योग्य वजन समजून घेणे तसंच योग्य दप्तराची निवड करणे देखील तितकंच महत्त्वाचं। दप्तरामध्ये दुहेरी पट्ट्या असाव्यात आणि प्रत्येक खांद्यावर वजन समान रीतीने वितरित करण्यासाठी मुलांना दोन्ही पट्ट्यांसह दप्तर आरामात परिधान करता आलं पाहिजे। हे दप्तर कमरेच्या खाली लटकू नये। पाठीच्या एका बाजूला जड दप्तर घातल्याने मुलांच्या मणक्यावर ताण निर्माण होतो। शरीराच्या एका बाजूला अतिरिक्त वजन टाळणेही महत्त्वाचे, कारण ती बाजू वापरताना स्नायूयुक्त ताण येऊ शकतो असेही डॉक्टर म्हणतात। पालकांनीही खात्री केली पाहिजे की त्यांच्या मुलाने त्याचे दप्तर योग्यरित्या परिधान केले आहे का। तसंच जेव्हा ते घरी असतात तेव्हा डेस्कवर बसून किंवा फोन, लॅपटॉप, टॅबलेट वापरताना योग्य पद्धतीने बसले आहेत का की दीर्घकाळ मान खाली घालून बसले आहेत, या सगळ्या गोष्टी देखील तेवढ्याच कारणीभूत ठरतात। तसंच मुलांनी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन करणेही गरजेचे। पालकांनी मुलांच्या आहाराकडे खास लक्ष द्यायला हवे। पालकांनी मुलाच्या आहाराबाबतही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण बऱ्याचदा अशक्तपणाने देखील पाठदुखीसारखे त्रास उद्भवत असतात।